नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुमच्या मनाला छळणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. तुमच्या खेळकर खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. उपाय: सुकामेवा, मध, गरम मसाले, गुळाचा उपयोग जेवणामध्ये केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ राशी. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. प्रत्येक माणसाचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल, परंतु त्यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. तुमचे जोडीदार आणि भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. उपाय: चांदीचा कडा घातल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मिथुन राशी. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर ते आज तुमच्याशी तक्रार करू शकतात, कारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. वैरभाव महागात पडू शकतो, त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला आणि उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीलाही धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरूपी फूट पडू शकते. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. उपाय: आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वाहत्या पाण्यामध्ये एक दोषपूर्ण नाणे फेका. कर्क राशी. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल पाहण्यात खर्च होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या जोडीदाराला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही.
तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुम्हालाच चांगले वाटेल. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. उपाय: कुठल्याही गोशाळेत आपल्या वजनासमान धान्य दान करा आणि उत्तम स्वास्थ्य ठेवा. सिंह राशी. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत, त्याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. तुमचा जोडीदार तुमच्याकडून वेळ मागतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आज त्यांची ही खिन्नता स्पष्टतेने समोर येऊ शकते. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आज तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदलू शकता. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल. जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही, ते देऊ नका. उपाय: लगातार 108 दिवस कुणी म्हाताऱ्या महिलेच्या पाया पडल्यास परिवाराच्या सुखासाठी लाभदायी ठरेल. कन्या राशी. जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत, त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्की जाणून घ्या की ती व्यक्ती कोणासोबत नात्यामध्ये नसावी. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही जितके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होता, त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एकमेकांसोबत भरपूर रिकामा वेळ मिळेल. विश्रांतीसाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळी समवेत वेळ घालवा. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत आणि शारीरिकरित्या आव्हान असलेल्या व्यक्तींना एक पलंग दान करा. तूळ राशी. मान्यवर श्रेष्ठ व्यक्तीबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देईल. तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः
अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्न सेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रापासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. नातेवाईक आणि मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्हमेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. उपाय: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्यस्नान करा. वृश्चिक राशी: आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आपल्या वरिष्ठांना गृहीत धरू नका. शुभकार्याचे सोहळे घरीच करा. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. उपाय: गंगाजल किंवा पवित्र जलला एका बाटलीत साठवून ठेवा आणि समृद्धी प्राप्त करा. धनुराशी: आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करता. आजही तुम्ही असे काही करू शकता. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही रागावू नका, कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात पश्चाताप करावा लागेल. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे धन खूप खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता यावर अवलंबून असेल. जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत, त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढविण्याच्या आधी हे नक्की जाणून घ्या की ती व्यक्ती कोणासोबत नात्यामध्ये नसावी. उपाय: केळीच्या झाडाची पूजा करा आणि झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. दर गुरुवारी दिवा लावल्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून उत्तम लाभ मिळेल. मकर राशी: नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची आज तुम्हाला जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल.
तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले आहे तर त्यांना ते परत करा. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे दूध प्या. कुंभ राशी. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. सहकारी, नोकरवर्ग आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. आशावादी रहा आणि चांगल्या उज्ज्वल बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. उपाय: व्यवसायात पर्याप्त यश प्राप्त करण्यासाठी भोजनाच्या वेळी शक्य असेल तर सोन्याच्या चमच्याचा उपयोग करा. मीन राशी. तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर तुमचा प्रकल्प रखडेल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील वेळ खर्च होईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल जे अविस्मरणीय असेल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल. अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढविणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. उपाय: हनुमान मंदिरात बदाम अर्पण करा. त्यापैकी अर्धे घरी आणा आणि आपल्या लॉकरमध्ये ठेवा. यामुळे आपल्या आर्थिक जीवनात अधिक सुधारणा होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.